आरती जेव्हा सुरू झाली 1998 ते 1997 साली। रुकम योबंधनान्तितो मुक्ष्यमामुतः स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं प्रतिवेजनं उर्वा रुकम योबंधनान्तितो मुक्ष्यमामुतः स्वाहा। नीलकण्ठाय शाम्भवे मृतशाय सर्वाय महादेवाय ते नमः स्वाहा। आता मी आलो मंदिरामध्ये आणि हवन बघू शकता। शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मंडळी आता हवन वगैरे पूर्ण झालेलं आहे, आरती वगैरे झाली, तर आता आम्ही चाललोय जेवायला, प्रसाद सोडायला। हनुमंताचा जन्म देखील झालेला आहे आणि आता उपास मंडळी, जय श्रीराम, उपास मंडळी चाललेत उपास सोडायला। पण प्रसाद म्हणून महाप्रसाद, महाप्रसाद। अरे अरे तुषार, अरे तुषार घाबरले ते मला, ते घाबरतच मला लोक, ते जाम भारी आहे। तर चला आता आपण महाप्रसादाचा थोडा लाभ घेऊ आणि मग जाऊ घरी। जरा एका मंडळाने फसवलं, कोण घेऊन गेले काय, कोण, आणि वाढायलाच नाही आले। कुठलं मंडळ आहे? मंडळ येल तरी झाले, त्याच्या आवरा नको काय तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7 आणि आता आपण महाप्रसादाचा लाभ घेत आहोत। महाप्रसादाचा लाभ घेतो, आता वाजलेत 7 आणि घेतो महाप्रसादाचा लाभ। जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंगबली की। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल सुतार, सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात हनुमान जयंतीनिमित्त पालखी सोहळा असतो। तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता वाजलेत 7, 7:30, 8च्या दरम्यान आता पालखी निघणार आहे आणि तुम्ही सकाळचा होम हवन देखील बघितलं असेल। तर आपण जाऊया मंदिरामध्ये आणि मग तिथं जाऊन पालखीची काय तयारी चालू आहे ते नक्की देखील दाखवतो तुम्हाला। तर जाऊ आणि भेटू आता आपण मंदिरामध्ये आणि इथं पालखी देखील सगळं बघू शकता। हरे जय जय राम कृष्ण हरे रुक्माई
रामचंद्र की जय, हनुमान की जय, बोल बजरंग की जय, बोल बजरंग की जय। तर मंडळी आता पालखी निघालेली आहे आणि आपल्या मंदिराचे एक राऊंड मारते दरवर्षी. तर आता राऊंड मारते आणि याच्यानंतर गावात फिरणार आहे. रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा। मंडळी आता पालखी पोहोचले घराजवळ आणि घरातली मंडळी पाया पडायला आलेली आहे आणि गल्लीत देखील सजलेलं आहे बघा. बलि की जय।
यल पुरा ना नाही बस आता पालखी पोहोचते गावात आणि पब्लिक बघा इथं हाताच्या सर्वांनी आईस्क्रीम खाला तर चला आता पोचू आता जरा अर्धा एक तासात आपण मंदिराकडे एकटी बरोबर मंडळी आता आपण पोचलोय मंदिराजवळ आणि बघा अध्यक्ष आपला अध्यक्ष गुलाल आता दिसतंय ना काहीतरी तर आमचा रश्मिता कोपर करण्याला नाही गेला आपल्या गावाची बाहेर कोपर करणे गावचा स्कॅम होईल ना जय श्रीराम मंडळी फायनली आपण पोहोचलो आता मंदिरात आणि आता पालखी येते बघा रामचंद्र की भगवान की माते की
सुगौरी कुमरा चंदनाची ओटी गुंगे करा जय देव जय श्री हनुमंता स्वामी हनुमंता पंचेने प्रसादे नदी भूतांता जय देव तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या जगं तमेव सर्व महादेव हरे वाचा किंचनेव पूजा करावा पंचस्वभावात करोणी लग्नं सकलपरं नारायणाय समर्पया भारतं केशवं ओम नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण भगवान पुत्र हनुमान की रावण रामचंद्र की जय श्री राम जय श्री राम जगदीश्वर शिव भगवान की हरी मरी चित्रादेवी माते की हरी गावदेवी माते की एकरा माते की सदानंदाचा गणपती बाप्पा आपल्या माता की तर मंडळी बघू शकता तुम्ही आपल्या वाशी गावातले श्री हनुमान प्रासादिक आरती मंडळाचे सदस्य आहेत सर्वजण. आणि कसं वाटलं तुम्हाला तर तुम्ही सांगा तुमचं नियोजन वगैरे कसं होतं ते सर्व. आपल्या या हनुमान प्रासादिक आरती मंडळाला आरती जेव्हा सुरू झाली 1998 ते 1997 साली त्या वेळेला 5 ते 6 जण या आरतीला सुरुवात केली. त्यानंतर जसे जसे आरती सुरू झाली मेंबर्स वाढले गेले आणि त्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने आम्ही इथे हे संगीतमय रामकथा आयोजित केली. या रामकथेला असं उत्साहाने सगळ्यांनी आम्हाला उत्साह दिला आणि प्रोत्साहन दिले तर आमचे मन भरून आलेलं आहे. आणि हा हनुमान जयंतीचा प्रोग्राम आहे हनुमान जन्मोत्सवाचा तो असा एकदम उत्साहाने साजरा झाला. सर्व लोक एकदम थक्क झाले आणि सर्वांना खूप आनंद झाला. तर आम्हाला अशी आशा आहे की सर्वांनी गावाने आम्हाला मदत करावी आणि सर्वांनी एकत्र होऊन सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावे हीच आमची अपेक्षा असते. अच्छा अच्छा धन्यवाद. बोला जय श्रीराम. पवन सुत हनुमान की जय सूर्यपुत्र शनि महाराज की जय जागृतेश्वर शिव भगवान की जय गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. तर ऐकलंच असेल तुम्ही त्यांचं नियोजन वगैरे सर्व होतं सर्व त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी चांगलं नियोजन केलं. यावेळी पालखीला सजावट वगैरे पण चांगली होती. पालखी पण खूप सजवलेली. तर त्या कारणाने मला तर खूप आवडली. तसेच तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर आवडली तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. ती असेल आपल्या गावदेवीच्या पालखीची. तर चला बाय.